राज, अरे ये जेवायला लवकर. हॅलो हॅलो. आय होप मला छळायला कारले नसतील. आकांक्षा, आकांक्षा तू जरा तिकडे सानियाच्या शेजारी बसतेस का प्लीज? कावेरीला बसू दे इथे. वहिनी पण असं जेवणाच्या ताटावरून उठू नये म्हणतात ना. हो अगं ते भरल्या ताटावरनं. तुझं पान अजून वाढलं नाही, तू बसली पण नाहीयेस नीट. बस ना तिकडे. मॅडम मी अगं कावेरी, मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. खरडा बनवलाय मी, घेऊन येते पटकन. वहिनी, घरात एक नवीन माणूस आला तर रक्ताच्या माणसांना विसरू नका. तुम्ही तर आम्हाला अंतर द्यायला लागला. काय ना आकांक्षा, कोणाशी किती जवळीक दाखवायची, कोणाला किती अंतर द्यायचं, हे त्या त्या व्यक्तीच्या वागण्यावर अवलंबून आहे. त्या रक्ताची माणसं माझ्याशी कशी वागली ते चांगलंच ठाऊक आहे मला, तेव्हा त्याबद्दल तू तरी बोलू नकोस. आत्ता आपल्यात जे अंतर झालंय ना, ते कायम राखण्याचा प्रयत्न कर. ते दूर करायचा प्रयत्नही करू नको. तुला हा जो काही मान मरातब मिळतोय तो पदरात पाडून दे बस. वहिनी, काही बोलताय तुम्ही. हा आकांक्षा, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही. तुझ्या माझ्यात जे अंतर आहे तेच अंतर तुझ्यात आणि कावेरीतही राहिलं पाहिजे. मी पुन्हा सांगते, नीट लक्ष देऊ नये, बजावून सांगते. तुझ्यामुळे किंवा इतर कोणामुळे कावेरी दुखावली गेलेली, तिचा अपमान झालेला मला अजिबात चालणार नाही. आणि जी गोष्ट मला आवडत नाही ती ज्या घरात झाली तर काय होईल हेही तुला चांगलंच माहिती. तेव्हा दुसऱ्याला त्रास देऊन स्वतःचा त्रास वाढवू नकोस. अरे वा, काय यार ठेचा, वाव. आणि हे गाजराचा हलवा, क्या बात आहे. अरे मग माझी सून आली आहे घरात म्हणून गोडधोड केलं. बस ग कावेरी बस. मला खूप गप्पा मारायच्या तुझ्याशी. घे. अगं सानिया, तू कुठे ताटावर उठून चाललीस? नाही का की ते आदित्यला भूक लागली असेल ना, त्याला आज जेवण घेऊन जाते. हो अगं, हा खंडा घेऊन जा त्याच्यासाठी. कावेरीने स्पेशली बनवलाय, त्याला खूप आवडतो. नाही नको काकी, म्हणजे काय ना, त्याला डॉक्टरांनी तिखट खायला मनाई केली ना, त्याला खूप त्रास होतो. सो राहू द्या, आपण तुझं जेवण. मीही जेवेन आदित्य सोबतच, आणि जर काय लागलं तर येते पण. बर. वा. अगं घे. बरं घेतो मी. ताट घे तुझं.
आधी तुला जेवायला बस. अगं सानिया, इथे का आणलं जेवण? बाहेर आलो असतो ना मी, सगळेजण एकत्र बसून जेवलो असतो. नाही, काहीही गरज नाहीये. का? मला अजिबात हौस नाहीये त्या कावेरीचं कौतुक ऐकत बसायची. ती घरात आल्यापासून ना तिचाच उतो सुरू आहे नुसता. मला अजिबात ऐकायचं नाहीये ते. कसं असतं ना सानिया, जे आपलं असतं ते जर आपण आपलेपणाने मिळवायचा प्रयत्न केला ना तर सगळ्या गोष्टी सहज मिळतात आपल्याला. पण तू कधीच ते आपलेपणाने मिळवायचा प्रयत्न केलाच नाहीस. तू कधी काकीचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला नाहीस. म्हणून तुझ्या समोर जेव्हा जेव्हा काकी दुसऱ्या कोणाचं तरी कौतुक करते ना तेव्हा तुझी चरफड होताना पाहिली. सानिया, तू पण जर का काकीशी चांगल्या भावनेनं प्रामाणिकपणे वागली असतेस ना तर कदाचित आज काकीने तुझंही तितकंच कौतुक केलं असतं. आदित्य, हे बघ, एक दिवस ना माझंही कौतुक करतील त्या. कळलं तुला? सानिया, मलाही तेच अपेक्षित आहे. तुझं कौतुक व्हायलाच हवं. पण तुझं कौतुक होण्यासाठी राज आणि कावेरीच्या आयुष्यात काहीतरी वाईट घडलं पाहिजे असं जर विचार करत असशील ना तर तो विचार करू नकोस. कारण आता या घरात कावेरी आली आणि मला विश्वास आहे तिची पॉझिटिव्हिटी या घरातली सगळी निगेटिव्हिटी संपून टाकू. आण. मस्त झालं जेवण आज. पॉझिटिव्हिटी माय फुट. आदित्य, तिच्या हातचं जेवण फार दिवस मिळणार नाहीये तुला. या घरात ती कावेरी जास्त दिवस टिकणारच नाहीये. मी टिकूच देणार नाही तिला. बघच तू.